आसामच्या पर्यवेक्षक पदाची जे.पी. नड्डांवर जबाबदारी 12 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंची घेतली भेट. रेवती सुळेंच्या लग्न सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी घेतली भेट. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. रत्नागिरीमध्ये केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी मोफत जमीन देण्याचा निर्णय. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात एसआयआरसाठी भाजप आक्रमक. मुंबईसह महाराष्ट्रातील बोगस मतदार शोधून काढा. प्रशिक्षण शिबिरामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि किरीट सोमय यांच्या सूचना. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब निर्दोष. खेड कोर्टाचा निर्णय. पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती. कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा होणार नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.